कुठलंही केमिकल न लावता चांदीचे टाक व महालक्ष्मी कसे स्वच्छ अगदी चकाचक नवीन करायचे ते बघू. आता त्यासाठी हे चांदीचे टाक व महालक्ष्मी घेतलेले आहे. हे का स्वच्छ ताटामध्ये हे सगळे देव घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला ते 2 ते 3 साहित्य ती पेस्ट कसली आहे ते बघू. पण त्याआधी सगळ्यात आधी देवांना अंघोळ घालण्यासाठी कोमट असं म्हणजे आपल्या हाताला सहन होईल असं कोमट पाणी केलेलं आहे. ते कोमट पाण्यामध्ये थोड्या वेळ देव ठेवलेला आहे. अगदी 2 मिनटं पाण्यामध्ये, जास्त वेळ देव ठेवत नाही, फक्त 2 मिनटं देव ठेवलेले आहे. आता आपल्याला ती पेस्ट बनवून घेण्यासाठी एक अशी स्वच्छ वाटी घ्यायची आहे किंवा कुठलंही भांडं. आता देव किती आहे त्यानुसार ही पेस्ट आपल्याला बनवायची आहे. आता 1 चमचा लिंबाची पेस्ट घेतलेली आहे. लिंबाची पेस्ट म्हणजे पिळून घेतलेल्या ज्या साली असत्या लिंबाच्या साली किंवा न पिळलेल्या असे लिंबू घेतलेले आहे कापून, त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट काढली. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही टाकलं. अजून देव चकाचक निघण्यासाठी निम्मा लिंबू पिळून घेतला. 1 चमचा मीठ टाकलं. आता थोडीशी पेस्ट टाकली म्हणजे अंदाजे 1 चमचा ही पेस्ट कोलगेटची पेस्ट टाकली. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लिंबू आणि कोलगेट दही छान असं फसफसलेलं आहे. या पद्धतीने ही पेस्ट बनवून झाली. आता देव आपल्याला 2 मिनटं पाण्यात ठेवले ते काढून घ्यायचं. आता ताटातील जे पाणी आहे देवांचं ते झाडांना टाकण्यासाठी एका भांड्यात वतून ठेवलं व ही जी पेस्ट केलेली आहे. आता नवीन दात घासायचा ब्रश घ्यायचा. आता हा देव घासायचाच आहे वेगळा ठेवलेला म्हणून तोच घेतला. दोन्ही बाजूनी ही पेस्ट अशी व्यवस्थित अलगद हाताने लावायची आहे. पेस्ट फक्त लावली न घासतात अगदी देव एकाच मिनटात फक्त लावतानाच एकदम चकाचक असे निघायला लागलेले आहे. हे बघा, न घासताही एकदम चकाचक असे देव निघालेले आहे फक्त ही पेस्ट लावली. आता अजून चांगले चकाचक निघण्यासाठी डिझाईनमध्ये जे आपण हळदी कुंकू किंवा तेलाचे हात लागतात ते जाऊन बसलेलं असतं म्हणून ते घासायचे. हे बघा, अगदी चकाचक असे हे देव निघालेले आहे. कुठलंही केमिकल न वापरता किंवा अगदी एकदम नवे जसे देव बनवून आणतो तसे देव काही मिनिटात, फक्त 2च मिनिटात अगदी चकाचक स्वच्छ असे देव निघालेले आहे. महिन्यातून किंवा 8 दिवसातून या पद्धतीने देव स्वच्छ केले की अगदी एकदम नव्यासारखा हे देव दिसतात. याच पेस्टने कुठलेही चांदीचे भांडे किंवा देवाचे देव घासले ते चालतात. हे बघा, विश्वासच बसणार नाही एवढे छान असे हे देव निघालेले आहे. आता स्वच्छ असं नॅपकिन घ्यायचं आहे, कपडा घ्यायचा, त्यावर हे देव ठेवून स्वच्छ पुसून घ्यायचे. सगळे देव अगदी चकाचक निघालेले आहे. आधीचे देव व आताचे देव आता हे जे पाणी आहे देवाचं ते पाणी झाडांना टाकायचं. हे बघा, महालक्ष्मीची मूर्ती ही अगदी सहज निघाली, कमी मेहनतीत, जास्त वेळ न घासता एकदम चकाचक अशी, कुठलंही केमिकल न टाकता फक्त दही लिंबाची पेस्ट
कोलगेट आणि थोडंसं मीठ एवढ्या साहित्यामध्ये देव अगदी चकाचक निघाले. आता स्वच्छ देव पुसून ठेवून द्यायचे. अगदी अलगद हाताने देव पुसून ठेवायचे. या पद्धतीने फक्त एकदा देव स्वच्छ करून बघा. कायम याच पद्धतीने देव स्वच्छ कराल